नमस्कार मंडळी. सोनी मराठी आणि हास्य जत्रेच्या संपूर्ण कुटुंबातर्फे तुम्हा सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तणावाच्या पारतंत्र्याला झुगारून तुम्हा सगळ्यांना खळखळून हसवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज देखील सुभेदार या चित्रपटाची टीम हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, आता इथे होणार आहे एका विनोदी कार्यक्रमाचा सर्वे. चला तर बघूया त्यातून काय निष्कर्ष निघतोय ते. जो घेऊन आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. एक्सक्यूज मी. हाय. हॅलो. हाय हाय हाय. तुमच्याकडे थोडासा वेळ आहे का? हाय लय येळाच आहे. ओके. सो आम्ही सोनी मराठी चॅनलकडनं आलोय. हास्य जत्रेचं नवीन सीझन सुरू होतोय. सो त्यानिमित्ताने आम्ही एक सर्वे करतोय. तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्ही पाहता? हा म्हणजे ती डान्सचा कार्यक्रम आहे. बघतो. डान्सचा कार्यक्रम? हा आती कोणतरी एक बाई येते, नाचते, निघून जाते, बघतो आम्ही. नाही 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 नाही, खरा कार्यक्रम त्याच्या पुढे सुरू होतो. बघतो ना मग. म्हणजे अहो एक मिनिट, म्हणजे तुम्ही प्राजक्ता माळीचा डान्स बघता आणि बंद करता? त्यांना कुठे नाचता येते हो? आज सारखं सारखं तसंच नाचतात त्या. अहो त्यांच्या बरोबरचे दुसरे पोरं असतात ना, काय नाचतात, आय 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 लय भन्नाट. ते बघतो मी आणि मग टाळ्या वाजवते तर सगळे. मग मला वाटतं संपता कार्यक्रम. मग मी टीव्ही बंद करतो आणि जातो मी. एवढाच कसा कार्यक्रम असेल मला सांगा? एवढाच कार्यक्रम असेल कसा? म्हणजे ते रील असतात ना एवढे एवढेलेच. हा तसंच. टीव्हीवर का रील? मला नाही, टीव्ही वरती नाही रील दाखवत. स्किट कॉमेडी शो आहे तो. बस ना. वडा बोल थांब. हास्य जत्र्यांना डान्सचा कार्यक्रम वाटला? हे स्किट करणाऱ्यांचं दुर्दैव आहे का प्राजक्ताचं दुर्दैव आहे? काय लिहायचं होतं सर? काय देव जाणे काय लिहायचं. बरं, प्राजक्ताचा डान्स आवडला असंही लिहू शकत नाही, कारण की तो बोललाच नाही. बरं, त्याला ज्यांचा डान्स आवडला त्याला डान्ससाठी घेतलंच नाहीये. त्यांना ज्यासाठी घेतलंय ते त्यांनी बघितलंच नाहीये. काय लिहायचं मला कळत नाहीये. काय पाऊस रसिको? प्रसाद सरांचा आवाज पाऊस काय येतो. रसिको? हॅलो, एक्सक्यूज मी. हाय, तुम्ही हास्य जत्रा बघताय ना? ते काय असतं? नाही, तुम्ही जे बघताय हा, ते हास्य जत्रा आहे. हा हे हा. माझ्या मित्राने माझ्यावर पैज लावली आहे. तो बोलला हा कार्यक्रम न हसता बघून दाखव, 500 रुपये हरीन. अच्छा. मग मी बोललो किती पण हसायला आलं कंट्रोल करायचं, हा. हसायचं नाही. हा अर्धा तास झाला बघतोय, हसायलाच येत नाही. हास्य येत नाही. थोडस तरी हसायला आलं, थोडस तरी, म्हणजे एवढं तरी आलं असेल. नाहीच येते का हसायला? हास्य जत्रेचे फॅन्स आहेत ना, का फक्त ऍक्टर्सनाच वाटतंय की त्यांचे फॅन आहेत म्हणून? काय ग? केवढ्या त्या साड्याला चिमटा काढलास ग? केवढ्याने कळवळला तो साड्या. चाली पण लय मजा आली साड्याला चिमटा काढायला. तुला मेलीला कशात पण मज्जा येते. बस बस आता बसूया. पण नंतर तुझी बारी. चिमटा काढायचा. चिमटा यांना विचारूया. काढायला लावतेस याव आहे. नमस्कार आजी. हाय. मी तुमचा थोडा वेळ घेऊ शकते का? थोडा कशाला पाहिजे तेवढा वेळ घे. आम्ही काय रिकाम्याच बसलो इकडे. 3 तासांनी येणार आहे आमची बस. अरे वा. अच्छा. मग काय आम्ही गर्दीत जो भेटेल त्याला चिमटा काढतो. ओके ओके. बोल बोल. हा,
तर आम्ही सोनी मराठी चॅनलकडनं आलोय हास्य जत्रेचं नवीन सीझन होतोय सो आम्ही एक सर्वे करतोय त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पाहता? कुठला कार्यक्रम आहे ग हा? ऐकल्यासारखं वाटतंय ऐकल्यासारखं. सोनी मराठीवर लागतो बघा 9 वाजता रात्री महाराष्ट्राची हास्य जत्रा. ना 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 हा, स्किटचा कार्यक्रम. अच्छा, तो होय. हा 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 काय रोमॅन्टिक कार्यक्रम आहे काय? लाज नाही कॉमेडी कॉमेडी त्याच्यामध्ये तो परसाद हो काय बाय माझे तो मुच्चड काय त्याचं नाव कानावर पडला ना तरी माझी शुगर हाय होती. आवडतो तिला आवडतो आजींना. बुलबुल्या होता त्याला आजींना लिहून घे लिहून घे पोरांसोबत लिहून घे आज्यांना प्रसादोक आवडतो. बरं, चांगला माणूस. वा 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 म्हणजे तुम्ही छान. आमचा कार्यक्रम बघता बघता. म्हणजे वा, वा, खूप आवडतो आम्हाला कार्यक्रम सगळे बघतो. तर मग त्याच कार्यक्रमाबाबत आम्ही सर्वे करायला आलोय. अच्छा. सामान्य प्रेक्षक म्हणून आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्हाला काय आवडत नाही त्या कार्यक्रमामध्ये. काय वाईट आहे बाबा, की हे खटकतं, की हे नका करू, जसं आम्ही लिहून घेणार आणि suggestions. आम्ही सांगणार काय त्यांना. ग मालू तू मागे बोलत होतीस तुला ती आवडत नाही ती काय तिचं नाव मिलीचं ती नाही काय जाडी सारखी आहे हा ती जाडी आताच लग्न झाला बघ तिचा काय वनिता खरा आवडत नाही तिला डोक्यात जाते तुझी अजिबात. तुम्हाला आवडत नाही नाही आवडत तुम्हाला चॅनल चेंज करून टाकते दिसली तर का? का? तिचं आता लग्न झालंय तिला आता तरी सांग पोरी सारखी वाघ बाय नाही तर घरात 2-2 नवरे कसे दिसतील. ऍक्टिंग लग्नात पण जबरदस्ती पोरगी दिसत होती ती. तिच्या आता लग्न झालं तर कसं बाई सासू सासऱ्यांची सेवा करायची नवऱ्याची सेवा करायची नाही ही बसली स्किटा करत एकटी. अमेरिकेला गेली ती पण एकटी. नवरा बघितला एअरपोर्टला कसा घाई कुतीला आला होता बघितला नाही त्याला ही गेली एकटी सुटली आहे जाऊ दे. आजी 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 अमेरिकेला ती फिरायला नव्हती गेली. मग? MSJ ची टूर होती अमेरिकेला. माय. अमेरिकेत जाऊन MSJ वाल्यांनी कार्यक्रम केलाय. कार्यक्रम हा. केला तिकडे मग अमेरिकेला जाऊन मग स्किट्स केले अमेरिकेला जाऊन. हे बाय माझे तिकडे पण स्किटच केलाय तुम्ही. हा तर स्किटचाच कार्यक्रम आहे ना मग स्किटच करणार ना आजी. हा. नाही तसं नाही मग त्या तात्या विंचूला का नाही नेला तुम्ही. तात्या विंचू कोण तात्या विंचू? तो तात्या विंचू तो चष्मा लावतो तो असं ऍक्टिंग करतो तो असं करतो तो ओंकार राऊत. अच्छा अच्छा तुम्ही आजी 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 ते हे सगळं ठीक आहे मी. असंच करतो. हा बरोबर आहे. पण तात्या विंचू का? अरे चष्मा घालतो ना तो. चष्मा घालतो म्हणून तात्या विंचू काय मस्त लॉजिक लावलंयस तू. त्यांचं logic आहे. सॉरी मुद्दा माझा आहे की त्या तात्या विंचूला का नाही नेला. तात्या विंच म्हणजे हा, त्या त्याला- ओंकार राऊतला नेलं ना म्हणजे नसीब नसीब की बात आहे अब क्या. नाही, पण त्याचं 32 कारण- लोक आहेत ना 32 लोक आहेत आमच्या टीम मध्ये तर सगळ्यांना तसं एका वेळी नाही नेऊ शकत. त्याला नाही नेलं ना ते बरंच बरं बाय. का? आई मेल्याची ऍक्टिंग कढईत पॉपकॉर्न टाकल्यासारखी ऍक्टिंग करतो ताडा ताडा बरं झालं इकडे पण काही कॉमेडी जमत नाही तिकडे पण नाही जमली असते तर इज्जत गेली नसती. असं काय लिहू अरे, नकोस ते नाही हे बोलत. लिहू नकोस ग हे लिहू नकोस असं काही नाहीये चांगलं येतंय त्याचा एक ते महत्वाचं. आपण पृथ्वी प्रतापवर बोलूया ना. हा मला तर त्या पृथ्वी प्रताप बद्दल बोलायचं. बोला 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 पटपट बोला मी लगेच लिहून घेतो बोला. तो जो पृथ्वी प्रताप आहे ना हा. जाऊ दे त्या बिचाऱ्याबद्दल बोलायलाच नको. नाही, नाही, बोला ना. नाही जाऊ दे बिचारा आहे तो. अहो, नाही काय नाही बिचारा बोला. नाही, जाऊ दे त्याच्याबद्दल. अहो आजी बोला तुम्ही तो बदल करेल स्वतः. नाही, नाही. नाही अरे मेहनती नट आहे तो. ते हे काय नाही असं काय नाही हे नाहीये. बोला तुम्ही काही बोला काय काय मिशा लावून येतो फक्त नुसते कॅरेक्टर करत असतो खोटा अभिनय वाटतो काही बोला. तो खोटा अभिनय करतो मग राऊतचं तर काहीच नाही. त्याच्यावर कशाला येताय तुम्ही मला कळत नाही. काहीच नाही. आरडा ओरडा करू नकोस त्यांच्यावर प्रेक्षक. राऊतचा काय अभिनय येत नाहीये म्हणजे मला काय कळत ओरडा नाही. करू नको. एवढंच येत. बस झालं हो, एवढंच येत. बस झालं एवढंच येत. आम्ही बघतो एवढं
एवढंच नको आहे त्याचा विषय काही गरजच नाही कोणाबद्दलही बोलू नका वेगळं काहीतरी बोला ना वेगळं काहीतरी वेगळं बोला काहीतरी मग सांगता. आता ज्याच्याबद्दल वाटतं त्याच्याबद्दल बोलणारच ना आम्ही हा, आता आम्ही लेखकांबद्दल काय बाई लेखक हास्य जत्रेचे ते मागे ते आपण मुलाखत बघितली 2 म्हाताऱ्यांची हा? किती छान बोलत होते 2 दिवस विषय काढतात मिटिंगा करतात 2 दिवस हो नाही दिवसभर बसलेले असतात विषय काढायला. काय माझे लिहित का नाहीत नाही लिहितात नाही अहो तेच लिहितात ते विषय काढतात आणि मग तेच स्किटही लिहितात. हा मग कॉमेडी का नाही लिहित कॉमेडी कुठे कॉमेडीच लिहितात. कॉमेडीच असते हसायला तर येत नाही बाय आम्हाला तर नाही येत हसायला नाही खरं तर नाहीच येत हसायला आत्ताच तुम्ही म्हणत होतात आम्हाला आवडतो कार्यक्रम आणि असा लगेच तुम्ही एवढे वाभाडे काढताय म्हणजे आता तुम्ही विचारला सूचना द्या तर आम्ही दिल्या नसेल पाहिजे तर नाही Sorry, सांगा. नाही, सांगा. मी काय बोलते खरं बोलते नाही. मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही हो, सांगा. नाही, फटके कोंड्याचे कशाला बोलतेस त्यांना आवडत नाही तर. सांगा त्यांनी सांगितलं. आजी सांगा Sorry, आम्हाला माफ सांगा करा. सांगा म्हणजे आम्ही तसे बदल नक्की करू. मग तुम्हाला बदलायचं असेल ना तर तुमचा एक कोण तो आहे ना तो मोठे गोस्वामी त्याला बदला अहो, तो एक तर तो एक नाही आहे ते 2 आहेत सचिन मोठे सचिन गोस्वामी ये बघ नावामध्ये पण काही वेगळा सुचला नाही सचिन त्याच्यासाठी तरी 2 दिवस काढायचे वेगळे MHJ च्या लेखकांनी त्यांची नावं नाही ठेवलेली आहेत आणि मुद्दा तो नाहीये मुद्दा आहे की ते रायटर डिरेक्टर प्रोड्युसर आहेत त्यांना नाही बदलू शकत आपण नाही, हा, त्यांचा शो आहे मुळात. त्यांचा जो आहे त्यांना नाही ग बदलू शकत आणि कसं 31 जणांमध्ये हे 1-2 चालून जातात खरंय. आणि आता कोणाला बदलायचा ग अहो, का कोणाला बदलायचंय तुम्हाला कोणाला तरी बदललं तर कॉमेडी बदलल ना तुमची असं नाही आता तो नाही का बदलला तो नाही का जाड्यासारखा टाकला होता तो बदलला आणि त्याच्या पोराला आणला तर काय कॉमेडी करतो तो जाड्या टकला म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकर. एक मिनिट त्याच्या त्याच्या मुलाला मुलाला नाही आणलंय नाही त्याने केसांचं ऑपरेशन केलंय तर तो आता यंग दिसायला लागलाय. बरं. तोच आहे त्याचा मुलगा नाहीये. नाही पण कॉमेडी बरी कर बेस्ट बरी कॉमेडी करतो प्रसाद पण आहे ना खांडेकर बरे करतो. कपटी आहे काय कपटी आहे कपटी काय आता ह्याने याचे केस वाढवले त्या डॉक्टरांकडे त्या दुसऱ्या टाकल्याला नाही घेऊन दुसरा टकला म्हणजे श्याम राजपूत ना? नाही तो 2 टकले घेऊन फिरतो तो समीर चौगुले. इथे आणि ते समीर चौगुले त्याला घेऊन नाही गेला बिचाऱ्याला अहो, त्याला त्याला म्हणाव जरा स्वतःमध्ये आता बदल आण किती दिवस टकल्यावर विनोद करणारेस म्हणाव मग त्याची कॉमेडी कशी होईल अहो काय बोलताय तुम्ही नाही तर काय येतो तर टक्कल घेऊन येतो कॉमेडी करायला टक्कल घेऊन येतो म्हणजे त्याला टक्कल आहे म्हणून तो घेऊन येतो शांत. हेल्मेट आहे का ते अरे. बाईकच्या आरशावर लटकवायला नाही ना टक्कल स्वतःच आहे शांत हो प्रेक्षक आहेत ते आपले काय करतो. समीर चौगुल्यांबद्दल ते बोलतायत म्हणजे ठीक आहे, कळतंय मला. कळतं, सांग. त्याला विचारायचं मग. ओके. आजी बोललो की यांना सॉरी तुम्ही असं कोणतं यांना? सॉरी प्लीज सॉरी बोलू नका असं समीर नाही चौगुल्यांबद्दल तसं नाही मग तसं बघायला गेला तर तो तुमचा पृथ्वी प्रताप आहे ना त्याच्याबद्दल मग लिहा हे बोला ना तुम्ही असं काहीतरी पटपट बोला लगेच लिहून घेतो पृथ्वी प्रताप आहे ना चेहरा बघा चेहरा तो पण मेन्शन झाला पाहिजे चेहरा मोठा अभिनेता समजतो ना स्वतःला हा? हम्म. जाऊ दे त्या बिचाऱ्याबद्दल मला काय. बोला ना त्याच्याबद्दल बोला थोडस तरी बोला थोडस बोला ना जाऊ दे नाही बोलायचं त्यांना जरा तरी बोला नाही बोलायचं त्यांना जाऊ दे. बोलायचं नाही तर काहीतरी बोलायला पाहिजे ना त्याच्याबद्दल शांत चालू मला एक सांग काय ग मालू आपण कमवतो कशासाठी पोटा पाण्यासाठी बरोबर पोटासाठी कमवतो तर माणसाने खायला पाहिजे की नको कोणाचं बोलते तिला जरा सांग खायला कोणाला तुमची ती साई
हा. सई ताम- एवढी बारीक आहे, एवढं काडी सारखी झालीये, बारकुंडी झाली आता एवढूशीच. पुढच्या काही दिवसांमध्ये माईक कोणता नी ती कुठली लागतात अहो, एक मिनिट ती ना ती डाएट करते ओके ती मेंटेन आहे स्क्रीनला तशी फिगर राहू लागते दे. काय करायचंय ते डाएट चाटायचंय. आता ती ईशा डे नाही केवढी मेंटेन आहे. कुठली हास्य जत्रा बघताय तुम्ही मला सांगा एकदा. विंचू आहे ना त्याच्यात गप्प बस. हास्य जत्रा. आता मग थँक्यू आजी, आम्ही तुम्हाला विचारलं, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी खूप थँक्यू Thank you so थँक्यू थँक्यू सो मच. Yes, आम्ही निघतो. ए पोरांनो निघताय तुम्ही. निघू द्या ना आम्हाला, प्लीज निघू द्या. आम्हाला तो गोड पोरं आहेत खरं, चांगलंय. पण हे तुमची हास्य जत्रा त्या कार्यक्रमावाल्यांना सांगा, सोनीवाल्यांना चांगलं करतात तुमची पोरं. नक्की. आम्हाला खूप आवडतो तुमचा कार्यक्रम, मनापासून बघतो. परत घेऊन येत आहे ना दुसरा सीझन. हो हो नवीन सीझन आहे काय म्हणताय ते, सहकुटुंब हसूया. हसूया. हा हा करा तसं. असं झालं पाहिजे. करतो करतो आम्ही. हा, आणि त्या पृथ्वी प्रताप आता तर इथे सांगा त्याचं काय. त्या पृथ्वी प्रतापला सांग. हा? जाऊ दे त्या बिचाऱ्याबद्दल. अरे सांग ना मला तुम्ही तिच्याबद्दल. काहीतरी वाईट असेल ना त्याच्याबद्दल. नाही काहीतरी वाईट फक्त असेल त्या का? राऊतला सांगा हिंग हिंग काही करू नकोस. ते काही नाही करू करत त्या अजयच्या कोण नाही करत. नकोस. कोणी नाही करत असं तर. काहीतरी कोणाचं पाहिजे, असं बोलतात. केवळ कमाल असा सर्वे केवळ कमाल संपूर्ण असं वाटत स्किट वा 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 प्रसाद दा आहा वा 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 स्वतःवरचा विनोद आणि इतका नितळ निखळ स्वच्छ विनोद हा फार अवघड असतो, पण त्याच्यात तुम्ही इतके पारंगत आहात आणि आपलं अख्खं कुटुंब आपण सगळेच ते इतक्या स्पोर्ट्समन स्पिरिटने घेतो की हे संस्कार आहेत आपल्यावर मोठे गोस्वामींनी केलेले, त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया. स्वतःलाच रिप्लेस करण्याच्या Yes. गोष्टी ते म्हणत वा. होते स्किट मध्ये. अप्रतिम बहार आणली तुम्ही चौघांनी, वा मजा आली. मंडळी असं म्हणतात की कुठे काय बोलावं यापेक्षा कुठे काय बोलू नये हे कळणं जास्त महत्वाचं असतं. आणि नेमक्या याच बाबतीत कन्फ्यूज असलेली सून आता इथे काय धमाल उडवून देते ते आपण बघणार आहोत. जी धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे म्हणजे काय, अरे खूप खूप शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा मांडलेकर, पुरकर, लांजेकर शुभेच्छा देतात. खांडेकर खूप खूप शुभेच्छा. बाबा हा. माझ्याकडनं पण सांगा. हा, ह्याच्याकडनं पण बाबा शुभेच्छा. ह्याच्याकडनं म्हणजे नाव सांगा ना. हा मुलगा आहे माझा श्रमेशकडनं पण शुभेच्छा. हे काय आत्ताच मी सोसायटीचं झेंडावंदन करून आलो ना. हो चल 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 ठेवतो. हो हो चालेल. हा, चला जिलेबी घ्या, जिलेबी घ्या. जिलेबी आणली सगळ्यांसाठी आणली. ते वाटायला आणले की लाटायला आणली आहे? नाही मी जिलेबी वाटायलाच आणली पण वाट्यात भेटल्या. ते सगळ्यांना वाटत होतं इकडे. ते घ्या घ्या शुभेच्छा घ्या. चला हा. बाबा जास्त जिलेबी नको, इन्सुलिन टोचाच्या ऐवजी ग्लासातून प्यावं लागेल. अरे असं रे, आज स्वातंत्र्य दिन आहे, एकदम सेलिब्रेट केलं. बाबा ना
15 ऑगस्ट एकदम क्रांतिकारक होता. स्फुरण चढतं स्फुरण. स्फुरण. मग स्फुरण खांडेकरांना पण चढतं का फक्त पुरकरांना चढतं का? बाबा बापरे. नाही म्हणजे बाबांनी काल कसल्या भारी इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या ना. म्हणजे मिस्टर रॅन म्हणू नकोस, असहकार चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाया. बापरे छोडो भारत. बापरे कसलं भारी सांगितलं हा होतं. साधं नाहीये, वाचन आहे वाचन. म्हणजे बेकार वाचतात बाबा. पण बाबा हा. मला ते कळलं नाही हो. काय? म्हणजे काल तुम्ही सांगत होतात ना तेव्हा तुम्ही असं का म्हणाला तो काय गं? की 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं पण 22 ऑगस्टला मी मात्र पारतंत्र्यात गेलो. आणि असं पण म्हणाले बाबा की माझी काळ्या पाण्याची शिक्षा तेव्हाच सुरू झाली आणि ते ईस्ट इंडिया कंपनीतून एक तगडा सहकारी कोणीतरी कार्यकर्ता आमच्या घरी पाठवला आणि अख्खं घर काबीज केलं म्हणून. एक खान बंद ठेव. असं काय करताय बाबा. मला सांगा ना 22 ऑगस्टला असं नेमकं काय घडलं की तुम्ही पारतंत्र्यात गेलात. आमचं लग्न झालं 22 ऑगस्टला आणि ईस्ट इंडिया कंपनी मधून आलेला तगडा गडी मीच होती. अगं बापरे. वनी ये जिलोबी खा, उडून जा, गोड गोड खा. झाला गेला राग गेला वनी. काळ्या पाण्याची शिक्षा झाली माझ्यामुळे. मला झाली या घरात येऊन काळ्या पाण्याची शिक्षा. मी फार वेस्टला राहते तरी तुम्ही मला ईस्ट इंडिया कंपनी मधला बोलता. मी ईस्ट इंडिया कंपनी तर तुम्ही वेस्ट इंडिज कंपनी. वने मी बोरिवली ईस्टला राहतो. मी बोरिवली ईस्ट इंडिया कंपनी. वने रडू नको. सून घरी आली तरी बायकोशी कसं बोलायचं याची अक्कल नाही तुम्हाला. बाबा 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 आई मी काय म्हणतो कशाला भांडतोय आपण. जरा आनंदात आहे ना नको भांडूया ना. हो ना मला तेच कळत नाही सारखं कशाला भांडतात ना ही लोक. मला कधीच कळलेलं नाहीये एवढं हसतं खेळतं घर असताना ही लोक अचानक कुठून भांडायला लागतात. तुझ्या जिभेची नजर लागते कुटुंबाला. कळतं का अक्कल आहे का. एक काम कर जेव्हा तुला बोलावंसं वाटेल ना तेव्हा बोलू नकोस. शांत बस. शांतपणा शिकवते. आय- नमस्कार दादा. अरे अय्या, काका पाया पडतो. अरे काय म्हणतो पट्ट्या. अरे वा आज पाय पडा दे. दादा वहिनी हा जोडा काय भारी दिसतोय वा. टचवूड. बडा जोडा तो बडा जोडा छोटा जोडा सुभान अल्लाह. भारी भारी. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सायमन काका. सायमन काका. तुम्ही सायमन काका. थांबा मी पाणी आणते हा तुमच्यासाठी. अरे पुरी अरे माझं नाव श्याम काका आहे ना. ही काय म्हणते. काही पण बडबडत अहो, असं काही नाही. तुम्हीच बोललात ना आपल्या घरी उद्या येणार आहेत ते सायमन काका आहेत म्हणून. म्हणजे ते आल्यावर आपण बोलायचं सायमन गो बॅक. नाहीतर तो सायमन येतो आपल्या सगळ्या सामानावर डल्ला टाकतो म्हणून. काय बोल. काय तुम्ही आईच म्हणाल्या काल मला. काय मी सायमन आहे. हे बघ ऐक. दादा मी सायमन आहे का या घरच्या. मग 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 त्याला गो बॅक म्हटले होते. गो बॅक गो बॅक. त्यान बाय ना तेवढा ना आवडताय का मी. नाही नाही भाऊ. पण मी काय डल्ला मारू आहे. डल्ला मारू नाही हो. काही नका बोलवा वहिनी. नाही, म्हणजे आमच्या घरातली जुनी इस्त्री जुनी सायकल जुना टीव्ही कोण घेऊन जातं ना म्हणून. माझा दादा देतो मला. हा माझा दादा देतो. दरवेळी देतो असं नाही तू. अरे तो माझा आहे की. शाम्या कधी कधी तर मला वाटतं माझं घर म्हणजे कबाडीचं दुकान आहे. या घरात नवीन काही वस्तू आणली. टीव्ही आणला नवीन. ती जुना टीव्ही द्या श्याम्याकडे. काही बोलायला जावा. अरे तुझ्या कुठं लग्न झालेलं आहे. एकटाच आहे ना तू. राहू दे तुझ्याकडे. नुसता पसारा झालाय माझ्या घरात. पण याच्यामुळे तुम्ही मला सायमन म्हणता. नाही भाऊजी तुमच्याकडे नको असलेलं सायमन तुम्ही मला देता. शाम्या शाम्या सरांचे आहे सरांचे आहे. अरे डल्ला मारणारा चोर आहे गरबी. ती मागच्या महिन्यात
बाईक नेलीस ती आणून दे परत बाबा. जुनी गंदी पटक भंगार बाईक मला दिली. नाही. 15,000 रुपये खर्च केले मी तिला. न्यूक्रिंग केली. आता तू घेऊन टाक. मला पायी पुदाड. नाही भाऊजी तुम्ही बोलू नका बहिणी. एवढं नाही बोलू नका तुम्ही. अहो पण ऐकून नाही कसे बोला. मी नको बोलायला हवं होतं काय. तू बोलूच नको, तू शांत राहा. तुझ्या जिबेला ना शवासन करायला शिकव आता. कळलं? त्याच्यात आज भलं सगळ्यांचं. सॉरी ऐका ना ऐका ना तुम्ही रडू नका ना शंकर. ऐका ना तुम्ही प्लीज रडू नका हो. ऐका मनाला लावून घेऊ नका. आमचं सगळ्यांचं खूप प्रेम आहे. बाबा आई खूप प्रेम. रमेश सांग, माझ्याबद्दल सांग. रमेशचं खूप प्रेम आहे. रमेश खूप कौतुक करतो तुमचं. सारखं म्हणत असतो. म्हणजे कालच म्हणाला पुढचं पानिपतचं युद्ध आमच्या काकाच्या टकल्यावर होऊ शकतं. हो. असं काय करतो. ते बघ, केवढा आनंद घेतो. अरे बापरे. मी हे पण बोलायला नको होतं का? पुढच्या वेळी तुझी जीभ आहे ना माहेरी पाठवती, परत आणू नकोस. कळलं काय? काका 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 असं अजिबात नाही काका. रे ए दाजी हे काय ठेवलंय मध्ये. अरे कशाला मारलं. सॉरी काय सॉरी कोणाला असं मारतात का. म्हणजे एखादा माणूस बसलेला त्याला असं मारतात. आई अरे दुःखात बसलेला माणूस त्याला असं मारतात. अरे मी कशाला का बसला इथं. हा काय बायगत रडताय. उठा गेला का. नाही आहे का आता. अरे उठा. यायला माणसागत माणूस आहे. 15 ऑगस्टच्या शुभेच्छा. यायला का बारके बोरागत रडते. आता हे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा म्हणलं होतं नाही तुला जिलेबी असणार. अरे तायडीच्या घरी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जिलेबी असणार. विशेष हाड आहे बघा. मग बाकी काय समोर आहे. एकदम मस्त मामा. तू कसं आहेस? पेडा तू बरी आहे ना. हो मी एकदम मस्त. तुम्ही कसे आहात गोंद्या मामा. गोंद्या मामा. तुम्ही कोण मी गोंद्या मामा. हो बाबा म्हणाले काल ते आमचे मामा आहेत ना ते गोंद्या आहेत गोंद्या. त्यांनी तुमचा नंबर पण सेव्ह केलाय. काय? गोंद्या आला रे आला. नाही काय बाबा. मी गोंद्या आहे. बाबा बोलले. माझा नंबर तुम्ही गोंद्या आला म्हणून शेव केलाय. बघू शकतो मी गोंद्या आला ही काही सांगते. गोंद्या आला रे नाही गोविंद आला रे असं केलं. विरारवर नाही येतोस ना तू. दाजी तैसरला राहायला आलोय आता मी. मला का बरं म्हणलं तुम्ही. शांत व्हा. नाही शांत मी तर ऐका, काय आपण म्हणणार बोलूया. नाही. तुम्ही शांत लगा- शांत व्हा. तुम्ही बसा शांत व्हा. दाद्या बस. शांत व्हा. Please. काय शांत बोलायचं नाही दाजी. बसा ना हो. काय असं करताय. आमचं किती प्रेम आहे तुमच्यावर हो. मग? हा? आई किती प्रेम करतात तुमच्यावर. आई तर काल लाडाने तुम्हाला अल्लाउद्दीन खिलजी पण म्हणाल्या. काय मी अल्लाउद्दीन खिलजी होय. नाही, ऐका मी अल्लाउद्दीन खिलजी होय. वहिनी ऐका. केस मोके सोडल्यावर वाटतं कधी कधी. अरे ऐकून मला बोलताय तुम्ही ऐकून घेताय. नाही नंदू ताई नाही. या लावतीन दाद्या नाही बोलले मी. ही काय दिवा घेऊन फिरती. दिव्याला काय सुंदर सुंदर राक्षस काढती. मी काय सिनी आहे काही. अरे मामा तो अलादीन ती अल्लाउद्दीन खिलजी बद्दल बोलतेय. तुला काय कळतंय का? मला अल्लाउद्दीन खिलजी बोलताय. नंदू सासू काय बोलते. मला आत्ताच्याच काहीत कळायला पाहिजे. सासू काय बोलती मला. नाही एवढं काही नाही बोलल्या त्या. टंगड्या तोडून हातात देईन. सासू काय बोलती सांग मला. आई फक्त एवढ्याच बोलल्या अल्लाउद्दीन खिलजी येतो आणि आपल्या घरातल्या सामानाची लूट करून निघून जातो. मी लूट करते. आई वहिनी सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. मी काय केलं. तुम्ही काय म्हणता त्यांना खिलजीन लुटून नेलं फुटीन नेलं. अरे तू त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही लुटलेलं आहे. काय? हो अरे आमच्या खानदानातले लोक तुम्हाला काय म्हणतात माहितीये का. काय? की तुम्ही खांडेकरांचा कोहिनूर पळवला. कोहिनूर. हा खांडेकरांचा कोयनूर. हो कोयनूर अंधारात चमकतो
हा अंधारात बावचळतो. आमच्या हनीमूनच्या रात्री काय झालं मी नाही सांगणार तुम्हाला. एक मिनिट ए हिने मला मिठी मारली आणि घाबरवलं म्हणून मी बावचवलो. हो मग तू घाबरवलं मला. आणि रोज रात्री हिटलरच्या गॅस चेंबर मध्ये मी गुदमरते त्याचं काय. एक माणूस या माणसा शेजारी झोपू शकत नाही. खांडेकरांचं ओपन हायमर. आई आई नाही तर काय जाऊ दे. नुसता स्फोट घडवत असतो. त्याच्यामुळे मी माझ्या आवडीचे कडधान्य नाही खात. अहो आई रडू नका. एक मिनिट हे कशाला काढलं इथे. बरोबर आहे. हे कशाला काढलं इथे. कशाला काढलं. बाबा कशाला हा विषय कशाला काढायचा. वहिने काय करताय. माझ्या दादाला ओपन आयमर म्हणते. तू आयमरची अब्दाली आहे. अब्दाली हो. काय बोलतोय. हा कोण आहे. टकल्या हाय काय म्हणला तायडीला माझ्या. अब्दाली अब्दाली अब्दाली. हो. मग तू मेहमूदचे टकलाली. अरे त्यान बहिण हा कोण होता. मला नाही माहित कोण होता. तुझ्यासारखा होता रेमे डोक्याचा. मी रेमे डोक्याचा. येणे. मग तू सर विवियन रिचर्ड्स. अरे काका ये ते क्रिकेटर होते चांगले. कडक बुंदी आहे काय रे. माझ्या नवऱ्याला तू युसुफ खान. दिलीप कुमारांचं नाव आहे मोठे ऍक्टर होते. आपण स्किट करतोय. एक मिनिट माझा भाऊ दिलीप कुमार तू कुमार गौरव एका स्किट मध्ये करिअर संपवेन तू. ए दाजी काय म्हणला. काय म्हणला माझ्या बायको. ही का बोलली. हे भावाला. काय गौरव. ही का बोलली माझ्या भावाला. नाही, नाही. तुम्ही कशाला आधी काय बोलता? अरे बॉम्बे टाक. अरे थांब. तू बॉम्बे टाक. अरे बॉम्बे डकचं काय इथं. बॉम्बे डक म्हणजे बॉम्बिल त्यांचा काय संबंध आहे. तू कटप्पा. मी काय मागणं मारले होय. अरे अरे थांबा. अरे थांबा. अरे थांबा. गप्प बसा. आज 15 ऑगस्ट आहे. आपण हसत खेळत जगूया. चांगले दिवस आहेत ना. नको भांडूया. नाहीतर काय. सारखं आपलं भांडण भांडण कंटाळा आला मला या भांडणाचा. श्रमेश काल तू ना बरोबर बोललास. लवकरात लवकर या घराची फाळणी करूया आणि स्वतःचं स्वतंत्र 1 BHK घेऊन राहूयात. घालवलं मारा. जा बाळा आज तू आज जा. बाबा तू आज जा बाळा. एक रोमॅन्टिक विषय चालू होता आमचा. हे बोलायला नको होतं का. वा वा अतिशय एंटरटेनिंग भांडणं होती. मस्त. सई फन परफॉर्मन्स होता. ह्या सिरीजवरती हळूहळू तुमचा मस्त जम बसायला लागलाय आणि आज त्याची प्रचिती आली. खूपच छान. आज खूप मेंबर्स पण वाढलेत. मला असं वाटलं खूप छान टीमवर्क होतं आणि ही फॅमिली पुढे काय करते हे बघायला मी खूप उत्सुक आहे. श्यामदादा विशेष परफॉर्मन्स होता आजचा. काहीतरी वेगळ्याच रूपात तुम्ही होतात. मजा आली. सगळ्यांची कामं उत्तम. फार मस्त. मंडळी जर तुमच्या घरी आलेला एक नोकर अर्थात मेड तुमच्या बायकोसोबत मेड फॉर इच अदर असल्यासारखा वागू लागला तर बघूया काय धमाल उडते ते. रसिका ए रसिका अगं चहा दे. डोसा. डोसा नाही ग चहा. अमेरिकेला जाऊन हेच करून आलात ना. चिडचिड नको कर. डोसा. असं चिडचिड नको ना करत जाऊ. सकाळी सकाळी सतत चिडचिड करत असतेस. चिडायची गरज आहे का. चिडचिड करू नकोस. काय करू आता 11 वाजत आलेत. आपली ती कामवाली बाई मंगला ती अजून आलेली नाहीये. हा ती नाही येणार आहे. माझं झालं होतं फोनवर बोलणं. नाही येणार आहे म्हणजे. ती म्हणाली मी नाही येणार. आजही दांडी मारतीये ती. हो. रविवार यार मलाही आराम करायचा असतो. काळजी करू नकोस. मी ओरडलोय त्यांना. म्हटलं काय मंगला ताई हा नेहमीच्या दांड्या झाल्यात कामावरनं काढून टाकीन. तर मला म्हणाल्या काळजी करू नका साहेब. मी नाही आले तर कोणाला तरी पाठवते.
रिप्लेसमेंट पाठवतायत. पाठवते ते रिप्लेसमेंट, मग आधी का नाही सांगितलं? चला म्हणजे मला काम करायची गरज नाहीये. काही आवश्यकता नाही तुला काम करायची, तिचा भाऊ येतोय. हा भाऊ, रिप्लेसमेंट म्हणून ती मुलगा पाठवते? हो. अहो घरातली कामं त्या मुलाला जमणार आहेत का करायला? मी पण त्यांना तेच म्हटलं काय मंगला ताई, मुलाला जमणार आहेत का घरातली कामं? तर त्या म्हणाल्या साहेब पाठवते ना, आता होईल तुमचं काम, त्यांना काळजी करू. म्हटलं ठीक आहे, आता त्यांना एवढा विश्वास आहे तर काय प्रॉब्लेम. अरे बापरे, आज रविवार आहे, नेमकी जास्त कामं असतात घरात. धर तोच आला वाटतं. थांब. बघा नमस्कार. हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ रॉकी फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. मंगलाचा भाऊ मी मंगलाचा भाऊ रॉकी. मंगलाचा भाऊ. हा मंगलाचा भाऊ रॉकी मी. रॉकी. हा बरोबर. नमस्कार. आहो काय रॉकीचे केस पहा ना, किती सुंदर आहे. वहिनी मी ऐकला केस सुंदर आहे म्हणून. अरे वहिनी याची एक गंमत आहे, केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, सांगतो तुम्हाला. ये ऐकलं प्लीज, बसा ना. काय करायचं माहिती आहे का, रात्री झोपताना ना तेल गरम करायचं. अच्छा. आणि ते गरम तेल डोक्याला लावायचं. हो का? पण गॅसवरनं काढलेलं गरम तेल नाही, डायरेक्ट केसांचा श्याम राजपूत होईल तुमचा, कळलं का? तेल आहे थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं, मग वाटीत घ्यायचं, असं बोट लावायचं, वाटी घ्यायची आणि गॅसवर असं गोल गोल फिरवायची. चकला कशा पाडतो आपण तशी फिरवायची. हा नंतर वाटी ठेवून द्यायची आणि नंतर हळूच मसाज करायचा मागाचा. असं असं का? हा ए तू काय करतेस ए रसिका? मसाज करतात, करू द्या ना. बरं वाटतंय खरंच. खा वहिनी, मस्त वाटतं ना? मी करून देऊ मसाज, चालेल. अजून भारी वाटेल. एक काम करा, तुमचे केस धुवून देतो, बाथरूम मध्ये चला. ए थांब इकडे. काय हे काय कॉन्व्हर्सेशन त्यांना सुरू केस झालंय? धुवायचे ना माझ्यासारखे. अरे तू आत्ता आलायस ना घरात, हा. कामं करायला आलायस ना? असं, असं. का मंगलाताईने माझ्या बायकोचे केस धुवायला पाठवलंय? नाही. नाही ना, मग कामं कर तुझी. करतो साहेब, करतो. मला सांगा काय काम करायचं आहे. हे कर, झाडू मार. हा. हा म्हणजे केर वगैरे काढ सगळं आणि झाडून घे सगळं बस, आणि बाकी पोछा मारायचा, बाकी काय नाही. झाडू कुठे आहे? झाडू देतात. झाडू इथे झाडू द्या. मागे. तुम्ही बसा, आराम करा. वहिनी आराम करा, मी मस्त काम करतो. मंगलाचा भाऊ कर व्यवस्थित घ्या जरा. बस बस काय तू बस. हा, व्यवस्थित घेतो. हा, चहा दे बस. चहा. आता काही तुला काम करायची आवश्यकता नाही. हा बस इथे, हे घे. मला वाटतं आजचा रविवार वाया जातोय. नाही, चहा पी. कशाला उगाच, मी केला असता माझ्यासाठी. एका कपात पिऊ ना दोघं मिळून, कधीतरीच पितो असं. नाका पिऊ नका उगाच, बघा आधी घरात. काय तू करेल त्याची कामं, त्याच्याकडे कुठे लक्ष देतेस? गाणं गाणं एखादं, हा गाणं गाणं एखादं. आता काय? ए आता तू नेहमी बोलते ना. साहेब मी गाणं गाऊ का? मला गाणी येतात. तू आमचं कशाला ऐकतोय रे? नाही मला ऐकायला आलं म्हणून बोल, गाणी गाऊ का? तुला सांगितलं मी गाणं गायला. हा? गाणी येतात म्हणजे तुला कुठली गाणी येतात? साहेब लेडी गागा ते ब्रँड ॲडम्स पर्यंत सगळं ऐकतो आपण. इंग्रजी गाणी येतात तुला? हो, लेडी गागा ते ब्रँड ॲडम्स पर्यंत रायन ॲडम, 18 टिलाय डाय वगैरे ज्याने गायले येस सर, येस सगळं येतं आपल्याला. तुला येतं? हो, कारण आपण ओरिजिनल ऐकतो ना, डुप्लिकेट ऐकतच नाही. म्हणजे हिंदी गाणी आपण गातच नाही ना साहेब, ते सगळे कशी अर्धी गाणी चोरलेले इंग्लिश गाण्यावरनं म्हणून. काय गाणी चोरलेली असतात? हो वाटेल ते बोलते, असं काही नसतं. नाही सिरियसली, आता ते गाणं बघा, ते स्टीव्ह वंडरचं गाणं आहे ना ते. काय सांग? हा, आय जस्ट कॉल टू से, ते गाणं आहे साहेब. ते गाणं बोललं नाही. तुम्ही खोटं वाटत तर तुम्ही ऐकून बघा ना. असं साहेब तुम्ही बघा, चहा पितो हसू नका साहेब, मला हे होतंय. परत गा एकदा, परत गा. चल रे सर, ते हाय, तुम्ही चेक करून बघा सर, खोटा तुम्ही चेक करून बघा. असेल. तुम्ही ते ऐकलं का? वाहल्या वाऱ्या वागहिल्या, मी ऐकलंय. वाऱ्या वाहल्या वाकारा वाहना. आता हे तुम्हाला कशामुळे कळलं? ते केसर हिंदी मध्ये आलं म्हणून. अरेबिक मध्ये असंच गाणं आहे ते. परत एकदा. परत एकदा नाही, एकदाच जे काय एकदाच. मुळात तू गाणी कशाला गातोय? गाणी गायला आणलं तुला इथे? नाही सर, काम करायला आणलंय. मग काम कर तुझं, चल. सॉरी सर. आपण गाणी कसला गातो. टॅलेंटेड बघा ना, वेगवेगळ्या भाषेतली वेगवेगळी गाणी येतात त्याला. ते काम कर तुझं, आणि तू त्याचं टॅलेंट नको बघू बस. एक काम कर, जेवणाची ऑर्डर दे, ऑनलाईन जेवण मागू. तू काय स्वयंपाक करू नको, मजा करू आज. नाही नाही, रोज बाहेर खाणं परवडत नाही, आणि मावशी पण खूप दांड्या मारतात. मी करणार आहे आता जेवण. हा, मी पण आहे. मी पण आहे म्हणजे आपल्याला स्वयंपाक येतो ना. तुला स्वयंपाक येतो? हो. स्वयंपाक येतो तुम्हाला? म्हणजे काय, मला ताईने सांगितलं त्याचा सगळा स्वयंपाक करू द्यायचा. तुम्हाला सगळा स्वयंपाक येतो. हा, पाहिजे तर आपण तुम्हाला डेमो देऊ शकतो. मला सांगा तुम्ही काय खाणार आहे? पास्ता खाणार की पॅन्झेनेला खाणार आहात? पॅन्झेनेला? येस, इटालियन डिश आहे ती. हो, मी कॉन्टिनेंटल कुकिंगचा कोर्स पण केलाय. इकडे काय केलंस तू? कॉन्टिनेंटल कुकिंगचा कोर्स. कॉन्टिनेंटल कुकिंगचा कोर्स केलायस तू? हो सर. वडापावला चटणी लाव बोलल्यावर 4 वेळा पाव पाडशील असं तोंड आहे तुझं. तू कॉन्टिनेंटल कुकिंगचा कोर्स केलाय
तुम्हाला खोटं वाटतंय हा मी शिकू शकतो कळलं काय मला शिकवाल का? मला कधीपासून शिकायचं होतं कॉन्टिनेंटल तुम्हाला शिकायचं आहे हो चला किचन मध्ये ए, ए, काय बोलला तुम्हाला शिकायचं आहे चला किचन मध्ये हे बा कसा बोलतोय अश्लील काय काय झालं असेल आता? बोललो चला किचन मध्ये बोलतो मग हा, मग अश्लील आहे मग हे ही सो अॅनो आहे का आय एम गोईंग ए काय आहे मी मी एकदाच बोलतो आधीच सांगितलंय मी जे काय एकदाच बोलतो हा मला त्रास होतो या माणसाचं वहिनी मी जातो हा, नाही मी नाही मंगला रॉकी ताईला रॉकी, तू पाठवतो कुठेही जाणार नाहीयेस. मला शिकायचं इटालियन क्युझिन. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? हा माणूस नाही शिकायचं तू इटालियन बिटालियन काय काय चल निघ चालतो ठीक आहे वहिनी साहेब जेव्हा घरी असेल तेव्हा मला बोला मी येतो आता चला ए नाही नाही, अरे हा माझा नवरा हा रोजच घरी असतो. तू एक काम कर, तू ना उद्यापासून ये आणि आपली मंगला मावशी आहे ना तिला सांग तू सुट्टी घे म्हणून, येत जाऊ नको. ए म्हणजे एक मिनिट मी जॉब येणार आहे हो वा साहेब थँक्यू मला जॉब दिल्याबद्दल अरे मी दिलाच नाहीये नाही, तुम्हीच दिला मला जॉब. ऐका मी काय म्हणतो माझी काम करण्याची एक पद्धत आहे वेगळीच पद्धत आहे माझी. मी सोमवार ते शनिवार मरणाचं काम करतो हा. तर रविवारी आपल्याला सुट्टी लागते आणि रविवारी माझा डे विथ मालकीनबाई असतो. काय म्हणजे मालकीनबाई सोबत मी बाहेर असं फिरायला जातो अय्या हा आणि मग सोमवार ते शनिवार आठवड्याभराची भाजी घेऊन येतो. मज्जा. काय होतं फिरायला गेलं ना बॉन्डिंग वाढतं ना. हो म्हणजे काय बॉन्डिंग वाढतं मग काम करायला मजा येते. नाही तर काय येणार तुम्ही मला ओरडणार मग मला वाईट वाटणार आणि मग मी दांड्या मारणार म्हणजे आहे का नाही या दांड्या नाही मारायच्या, वाटल्यास आपण बॉन्डिंग वाढवूयात. एक नंबर. आपण आजपासून सुरुवात करू वाटलं. ठीक आहे मग आता मी काय तुम्हाला जेवण बनवून देऊ इटालियन वगैरे स्पेशल. हो चालेल. माझा आज वार कुठला आहे पण आज रविवार आहे. अरे संडे संडे. संडे सुट्टी हो. डेविड मालकीनबाई अरे आपल्याला फिरायला जायचं आता अय्या, हो. मग येताना भाजी पण घेऊन येऊया. चालेल, मी पटकन तयार होऊन येऊ का? पटकन तयार होते. आहो. रस्सा का वहिनी अजून किती तयार होणार आहे. ते थोडस तुम्ही कधी हरणाला लिपस्टिक लावताना बघितलंय. हे खूप होतंय आता. अरे लांडोर कधी काजळला होतो. चल रे काहीतरी अहो म्हणजे वाघ कधी डरकाळी फोडतो. ए भिकाऱ्या वाघ डरकाळीच फोडतो सॉरी 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 हे खूप आहे हे सौंदर्य खूप आहे. चला लगेच जाऊया डेविड मालकीन. नाही नाही पण बाहेर जायच्या आधी ना 5 मिनिटं मी स्वतःला आरशात निहाळते तर तेवढं करू देते मग आपण जाऊया. ठीक आहे, ठीक आहे, चालेल, मी लगेच चालेल. आले वा, वा, 5 वा. अरे मिनिटात. सगळं 5 नाही 15 मिनिटं घे कशाला हा? साहेब? नाही मला जरा रॉकीशी बोलायचं आहे ना हा, हा, तू सर. 15 50 55 वाटेल तेवढी मिनिटं घे. सरकारी का लावली सर तुम्ही. अरे काही नाही जरा बोलायचं होतं हा. नाही माझ्यासमोर तू माझ्या बायकोला रस्सा वगैरे म्हणालास ना. हा मला सांग तू कधी सांबाराच्या पोटात लात बसताना बघितलीस का? नाही मोर जेव्हा पिसारा फुलवतो तेव्हा त्याचा जो पृष्ठभाग दिसतो त्याच्यावर बुक्क्या लाता घातल्यानंतर तो सुचतो ते पाहिलंयस का? असं नाही बघितलं सर मी. मग भिकाऱ्या तुला ते दाखवतो मी. काय झालं हम्म? काय झालं ग्लुकोजच्या पुड्यावरती बारकी पोरगी असते तसा हेअरस्टाईल आहे तुझी. अशी तर ऐका तू माझ्या बायकोला केस कसे धुवायचे वाटीने ते शिकवणार. ऐका सर मी तू आता पिक्चर आला ना तसा आहे मी ओपन माइंड. ओपन हायमर आहे रे तो ओपन माइंड नाहीये. सॉरी 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 भिकाऱ्या तुला मी दाखवतो कसा कूल साहेब ऐका ना, साहेब 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 नको ना साहेब ऐका ना माझं साहेब साहेब, चुकलं माझं. माझ्या बायकोला- वा 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 वा, भारी परफॉर्मन्स दादा. वा छान रंजक. ते मधले जे दोन ते वडापावचं काय होते वाक्य काय होतं वाक्य वडापावला चटणी लाव म्हटल्यावर 4 वेळा पाव पाडशील असं तोंड आहे तुझं. ते पण आणि ते ग्लुकोजचं पण इतकं समर्पक वाक्य होतं ना तुझ्या ठिकाणी. सोल्ड आउट आहे मी त्या उपमेवर ग्लुकोजवाल्या. मजा आली वंडरफुल. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.